एक प्रश्न आपल्याला विचारला जात असतो, तो म्हणजे व्हेरिएबिलिटी, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा प्रश्न असतो. तो प्रश्न कसा असतो तुम्ही बघू शकता, प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. तो 4 मार्क्ससाठी आपल्याला एक प्रश्न येत असतो, मॅक्सिमम पेपरामध्ये दिसायला भेटतो. काय प्रश्न असतो वाचून घ्या. तो आपल्याला डेटा देतो, डेटा ऑफ द रन स्कोअर बाय 2 बॅट्समन. तो काही पण कंडिशन असू शकते, जरुरी नाही की नेहमी बॅट्समन असेल. तुम्हाला 2 व्यक्ती दिलेल्या आहेत, समजा 2 बॅट्समन दिलेले आहेत ए आणि बी. 5 वन डे मॅच इज गिवन बिलो. तो त्यांचं काय दिलं बरं का, तो त्यांनी काय म्हटलेलं आहे की ए नावाचा बॅट्समन आहे, बी नावाचा बॅट्समन आहे, आणि त्यांची जे ना त्यांची 5 वन डे मॅचेस असतात. म्हणजे एका दिवसामध्ये क्रिकेटची जी मॅच होते त्याला वन डे मॅच बोलतो आपण. असे 5 वन डे मॅचेस जे काही त्यांनी खेळलेले आहेत, तो एने 5 वन डे मॅच खेळलेले आहेत, बीने पण 5 वन डे मॅच खेळलेले आहेत. आणि त्यांचा जो आहे ना, तो खाली तुम्हाला त्यांनी काय करून ठेवलं आहे त्याचा तो एक टेबल दिलेला आहे. विच बॅटमॅन हॅड ग्रेटर व्हेरिएबिलिटी. तो कुठला बॅटमॅन जो आहे त्याची व्हेरिएबिलिटी जास्त आहे. तो व्हेरिएबिलिटी जास्त आहे याचा अर्थ कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन कुठल्या बॅटमॅनचा जास्त आहे तो तुम्हाला काढायचा आहे. तो जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यानुसार जाऊया. व्हेरिएबिलिटीचा एक प्रश्न येतो आणि कन्सिस्टंटचा एक प्रश्न येतो. लक्षात ठेवा, कशाचा असतो, कन्सिस्टंटचा. सेम डेटा असतो, डेटा सेम असतो, तुम्हाला असंच विचारतो, पण 2 प्रश्न विचारेल तो व्हेरिएबिलिटी आणि कन्सिस्टन्सी. तो तुम्हाला काय म्हणलेले, ए नावाचा बॅट्समन आहे, बी नावाचा बॅट्समन आहे, त्याचा डेटा काय दिला आहे बघा बरं का, ॲव्हरेज रन, तो त्याचा ॲव्हरेज दिलेला आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन पण दिला आहे. ॲव्हरेज आणि स्टँडर्ड डिव्हिएशनचा वापर करून तुम्ही कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढा आणि तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा बरं, मग आता काय दिलं आहे ते मी लिहून ठेवलं इथं. आणि काय म्हणले, विच बॅट्समन हॅज ग्रेटर व्हेरिएबिलिटी. ओके, या पद्धतीने म्हणले विच बॅट्समन हॅज ग्रेटर व्हेरिएबिलिटी. तो व्हेरिएबिलिटी जास्त कुठल्या बॅट्समनची असं विचारलेलं आहे. तो उत्तराचा बाण मारूया आपण. बॅट्समन ए आहे बघा, तो बॅट्समन ए इथं लिहू आपण, बॅट्समन ए. त्याच्याबद्दल काय दिलं आहे, ॲव्हरेज रन स्कोर दिलं आहे. ॲव्हरेज म्हणजे काय, ॲव्हरेज म्हणजे एक्स बारलाच बोलतात मीन, किंवा यालाच बोलतात ॲव्हरेज. मीन म्हणजेच काय, मीन म्हणजेच ॲव्हरेज. मग किती दिले त्याची व्हॅल्यू, 44. बॅट्समन ए जो आहे त्याची ॲव्हरेज 44 दिलेली असून एस डी म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे, 5.1. तो एस डी सिग्मा एस डी किती दिला आहे, 5.1 दिला आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला व्हेरिएबिलिटी किंवा कन्सिस्टन्सी जेव्हा शोधायला लावतो तो तेव्हा तुम्हाला कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढावा लागतो. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, तो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन ज्याला मी दाखवतो सी व्हीने. कसा काढतात तो, स्टँडर्ड डिव्हिएशन डिवाइड बाय मीन इंटू 100. मग मला सांगा तुम्ही आन्सर, याचा स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे, 5.1. वरती स्टँडर्ड डिव्हिएशन लिहायचे ना, तो 5.1. खाली एक्स बार आहे, एक्स बार किती आहे, 44 इंटू काय करा, 100. मग करा बरं आन्सर याचा आन्सर जर काढायला गेलो, 5.1 डिवाइड बाय काय खाली 44, तो 44 इंटू किती, 100. याचं आन्सर जे येतं आहे ते आन्सर येतं आहे 11.59. तो याचं उत्तर जे येतं आहे ते येतं आहे 11.59%. हा झाला बॅट्समन आपला ए. तो ए बॅट्समन जे आहे त्याचं काम झालं आहे. आता आपल्याला बी बॅट्समनबद्दल बघायचं आहे. तुझं लिहिणार बॅट्समन बी. तो बी बॅट्समन जो आहे त्याच्याबद्दल बघायचं आहे. मग काय करणार बरं का, आता तो बी बॅट्समन जे काय आहे त्याच्याबद्दल जर बघायला गेलो तर एक्स बार त्यालाच बोलतो आपण मीन. त्यांनी दिलं नाही काय, हा बी बॅट्समन जो आहे त्याची ॲव्हरेज दिले ना, किती ॲव्हरेज, 54. तो मीन म्हणा याला, एक्स बार मीन किंवा त्यालाच बोलतो आपण ॲव्हरेज. तर ॲव्हरेज किती आहे बरं, ती आहे 54. आणि स्टँडर्ड डिव्हिएशन ज्याला आपण बोलतो सिग्मा, तो किती दिला आहे, काय किती आहे, 6.31. तो 6.31. मग तुम्हाला काय काढावं लागेल, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. तो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन जर काढला बी बॅट्समनचा तर काय येईल, स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा डिवाइड बाय मीन किंवा ॲव्हरेज एक्स बार इंटू 100. मला सांगा या बॅट्समन बीचा स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिला आहे त्यांनी, 6.31. तो वरती येणार 6.31. खाली लिहायचं तुम्हाला एक्स बार म्हणजे मीन. तो एक्स बार म्हणजे मीन किती आहे, 54. तो तुम्ही काय करणार, इथं 54 लिहिणार इंटू 100 करा, तुम्हाला भेटून जाईल सी व्ही. तो तुम्हाला भेटून जाईल सी व्ही. इथं पण सी व्ही होता हा. ओके, हा सी व्ही कोणाचा होता, एचा, आणि हा सी व्ही कोणाचा असणार, बीचा. मग किती आन्सर येईल बघा ना, 6.31 डिवाइड बाय 54 करायचं आहे. तो 6.31 डिवाइड बाय 54 इंटू करायचा 100. किती आन्सर येईल ते, हे आन्सर आहे 11.68. तो आन्सर किती आहे, 11.68%. मग मला सांगा या दोघांमध्ये ज्याचा व्हेरिएशन जास्त असेल त्याची व्हेरिएबिलिटी पण जास्त आहे. ओके, तो व्हेरिएबिलिटी मग कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन एचा किती आहे, 11.59 आणि याचा किती, बीचा 11.68. मग कोणाचं जास्त आहे, बीचा जास्त आहे. म्हणून आपण काय बोलणार, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन बीचा हा मोठा आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन एपेक्षा. म्हणून काय लिहिणार बरं का, ग्रेटर व्हेरिएबिलिटी
जर त्यांनी कन्सिस्टन्सी म्हटलं असतं सांगतो त्याच्याबद्दल. पहिले ग्रेटर व्हेरिएबिलिटीबद्दल बघून घ्या. ग्रेटर व्हेरिएबिलिटी ऑफ बॅट्समन. कुठला बॅट्समन? कुठला बॅट्समन ज्याची कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन व्हॅल्यू जास्त आहे. कोणाची? बीची. तो बीची जास्त आहे म्हणून काय म्हणणार? ग्रेटर व्हेरिएबिलिटी ऑफ बॅट्समन बी. ठीक आहे ना, तो बॅट्समन बी असं म्हणणार आणि याला जाऊन तुम्हाला 4 मार्क भेटेल. पण जर समजा त्याने तुम्हाला कन्सिस्टंट म्हटलं असतं तर काय? जी कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे त्याच्यापैकी जी छोटी व्हॅल्यू आहे, ज्याचा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन छोटा असतो तो मोर कन्सिस्टंट असतो आणि ज्याचा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन जास्त असतो तो मोर व्हेरिएबिलिटी असतो.